विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकावरील क्रिया आपण शिकतोय, ज्यामध्ये मागच्या पाठात आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते शिकलो। आज आपण शिकणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे, कन्वर्शन ऑफ मिक्स नंबर इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन। यासाठी आपण एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेतला आहे। तुम्ही बघू शकता की याचं वाचन आपण मागच्याच पाठात शिकलोय। 1.2/3 किंवा 1 इंटिजर 2/3। यामध्ये हा जो 1 आहे हा पूर्णांकाच्या ठिकाणी आहे, 2 अंशस्थानी आहे आणि 3 हा छेदस्थानी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे की याचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणं किती सोपं आहे। बघा 3 हा छेदस्थानी आहे, म्हणजे डिनॉमिनेटर किती आहे तर 3 आहे, म्हणून आपण त्याचा डी लिहून घेऊया पहिले। त्यानंतर हा जो 1 आहे हा इंटिजर म्हणजेच पूर्णांकाच्या ठिकाणी आहे, म्हणून d × i इंटिजरचा i लिहून घेतला। आणि हा जो 2 आहे हा अंशस्थानी आहे, म्हणजेच त्याचा n म्हणजे न्यूमरेटर आपण लिहून घेतला। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक आपण सूत्र तयार केलेलं आहे, d × i + n। आणि हा जो छेदस्थानी आहे त्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो, हा ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे, म्हणजे डी आपण या ठिकाणी जसाच्या तसा लिहून घेतला। योग्य ठिकाणी किमती ठेवा। डी फॉर डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर म्हणजे छेद की ज्याचा 3 आहे, त्याला इंटिजरने गुणायचं आहे, इंटिजर म्हणजे पूर्णांक 1 आहे। आणि यामध्ये आपल्याला n फॉर न्यूमरेटर, न्यूमरेटर म्हणजे ज्याचा अंश हा 2 आहे। आणि डी फॉर डिनॉमिनेटर म्हणजे छेद हा 3 जसाच्या तसा लिहून घ्या। फक्त हा गुणाकार करा, 3 × 1 = 3 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवा 5 होतात। आणि हा जो डिनॉमिनेटर आहे हा ॲज इट इज लिहून टाका, उत्तर तुमचं मिळालंय। अजून एक गणित बघा, 2.1/5। बघा या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, किंवा डायरेक्ट याचा जर सराव झाला असेल तर बघा 5 आणि 2चा गुणाकार करा, म्हणजे छेदस्थानी 5 आहे आणि पूर्णांकाच्या ठिकाणी 2 आहे। छेदाचा आणि पूर्णांक ठिकाणी असलेल्या अंकांचा गुणाकार करा, 5 × 2 = 10 आणि त्यामध्ये हा जो अंशस्थानी अंक आहे तो मिळवा, म्हणजे 5 × 2 = 10 आणि 1 = 11। आणि छेदस्थानी काय आहे तर 5, हे जसेच्या तसे लिहून टाका, तुम्हाला रूपांतर मिळालंय, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालंय। अजून एक गणित बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल। 3.2/4। बघा डिनॉमिनेटर किती आहे 4, पूर्णांक किती आहे 3, या दोघांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 3 आणि 4 यांचा गुणाकार करा, 4 × 3 = 12 आणि त्याच्यामध्ये हे 2 मिळवा, 12 मध्ये 2 मिळवले तर होतात 14। आणि हा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे 4 हा जसाच्या तसा लिहून टाका, तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। विद्यार्थी मित्र, अतिशय अशा सोप्या पद्धतीने गणित सोडवा, आनंद येईल। थँक्यू।